बेकार जंगल आहे. रात्री तर काय उतरून नाही देत, काय नाही, भरपूर प्राणी आहेत. मस्त चालून आता आशा आहे का आम्हाला दुपारच्या भेट जावाचा होता. बाबा बाई कधी नाही त्या बघ कधी जत्रा काय चालू आहे. फक्त याच दिसतील, बाकी दिसणार नाही. बाकी दिसण्याची अपेक्षा करू नका, कारण काच खोलू सुद्धा शकत नाही अशी प्राणी इथं या जंगलात आहेत. पोचून उटीला रूम घेतलेले आहे. रूम दाखवतो आम्ही तुम्हाला. रूम नाही, घर बोला, घर. हॉल, किचन. आता तुम्हाला बेडरूम दाखवतोय. या वरती या. हा एक बेडरूम आहे, फर्स्ट मास्टर बेडरूम आहे. वरती चला. ही समोर जिनाचरल्यावर बाल्कनी. हा एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. आमरा हा एक बघा बेडरूम. मस्त रूम आहे. तुम्हाला पाहिजे तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ. या. हा एक बेडरूम. तनिष आनंद लुटताना झोपा बस. धीरज आपली रूम कुठं आहे? ही रूम बेस्ट आणि एवढी पण बेस्ट आहे. चला मस्त आता जेवणाची तयारी चालू आहे आमची. पोरा सगळी पोरा घसरली, तयारी जेवणाची करायला. याचा मेनू काय काय आपला? जेवाचा मेनू काय काय? डाल भात, लोणचा, पापड, सोयाबीन चिल्ली, बेसनच्या वड्या, बेसनच्या वड्या आहेत. अजून बराच काय आहे. मिरची बिरची काय देते. असं वाटतंय उपास आहे म्हणून फार्म हाऊस झालेलं वाटतंय. फार्म हाऊस झालेलं वाटतंय. उद्या सकाळची व्ह्यू. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही उटीला स्टेला होतो. वस्तीला डायरेक्ट आम्ही एक कॉटेजच घेतला होता. 4 रूमचा आहे. 1 नंबर कॉटेज आहे आणि एकदम स्वस्त भेटला आहे. थोडी ओळखीवर आम्हाला पैसे पण कमी केले. तुम्हाला नंतर रूम्स आणि हे पण दाखवतो. किचन वगैरे सर्व आहे त्याच्यात. अगदी फार्म हाऊसची फिलिंग येते आम्हाला. तर काल मैसूरवरनं संध्याकाळी आम्ही प्रस्थान केलं. ते इथे 3-4 तास लागले, कारण घाट रस्ता होता. तर आता आम्ही इथनं जे पॉईंट आहेत 5-6 ते बघायला आम्ही इथं निघू. 9 वाजता आमचा गाईड येणार आहे. तुम्हाला दाखवतो त्याचे नाश्ता वगैरे आम्ही मॅगी बनवलेली आणि मला किचनमध्ये दाखवतो. हे बघा, जे गाड्यांचे ड्रायव्हर आहेत आमच्या तेच कुक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे गाडी पण आम्हीच चालवायची दिवस रात आणि जेवण पण बनवायचं आम्हीच. आम्ही ड्रायव्हर का रांदेव तेच आम्हाला बोलतं कळत नाही. ते पण आमचे ड्रायव्हर नॉनस्टॉप गाडी त्यांनी चालवलेली आहे. त्यांची बॉडी बघू शकता, ते जिमचे आहेत. 1100 किलोमीटर गाडी चालवली. 1100 किलोमीटर नॉनस्टॉप चालवली. फक्त सीएनजीला आम्ही उतरायचो. गाडी हा दुसरा पार्ट आहे. जेवण खावण सगळा तो दुसरा पार्ट आहे. त्यातून हातभार लावणं गरजेचं आहे. त्याने अजूनपर्यंत जेवल्या सकाळी, ते आपली चुकी आहे का त्याच्यात? गाडी चालवायला देई नाही कोणला. ज्याची गाडी तोच चालविल असा आमच्या तर नियम नाही, पण तो हा नियम त्या पर्सनल बनवलाय. म्हणजे त्याला सोमनाथची शिक्षा अजून त्याला भेटली नाही. काय त्रास होते गाडी चालवता कंटिन्यू. हा आमच्यात वेगळाच प्राणी आहे, तो आमच्यात नाही. हा बिना कांदा लसूणचा प्राणी आहे. त्याला जेवणात कांदा लसूण जमत नाही. त्याच्यामुळे तो सतत दूध भात ते जिताड्यांसारखा फुफ्फुसून आरकल ना, तो समजेल तुला. थांब. चला बाकी आम्ही आता इथून निघू, तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवू व्हिडिओ. इथे लोकेशन इथे कसे आहे तुम्हाला सर्व दाखवतो आम्ही. सकाळ थंडीचे याच्या मॅगी मस्त. सकाळ किती वाजलं? श्रावणी 9:15 वाजलं. इकडे बघा दुधान उपास कालचा सोमवार एक टाइम फक्त पाण्यावर होता. दूध भात साखर रेस्का मोरलाय. हा आमचा कॉटेज. बाजूचा परिसर बघा, एकदम नॅचरल. चार रूम आहेत, एक प्लस किचन. उटीला आहोत, वाटत नाही उटीला आहोत, कारण सेम फार्म हाऊसच फिलिंग येते.
आता आम्ही प्रस्थान आमचा गाईड खाली वाट बघतोय, त्यांनी खाली बोलवले आम्हाला. आता आम्हाला घेऊन चालून डोडा बेटा पिकला. हा बोल. हे आमचे आजचे गाईड. आता उट्टी लाव चाललो पॉइंट. नारळ कापणार का बस टिंगल नको. कुठल्या गार्डनला? हे बघा ऑर्डरी बघा काय देतात. टी गार्डन. टी गार्डन. टी फॉर टायगर. रितीश मसाल्याचे आमचे चालक चालू तुला फोन करतो. थोडक्यातच किती वय असेल? 30 वय असेल ना. 34 वयात त्याचे डोपे गल्लीत. तो मसाला घेतला नाही तर माझे तो मसाला भरील. काय क्लायमेट बघू शकता पूर्ण धुका. ही झाडा बघा सरळ ते सरळ. कुठेतरी आणलं मामाने. मामा आमचे गाईड आहेत, पोलीसमध्ये होते, आता रिटायर झाले, आता गाईडचं काम करतात. आणि आम्ही इथे आलेलो आहोत पॉईंटला. भरपूर थंडी आणि वाटत लागलेलं आहे. नंबर थंडी. पॉइंट आता बघायला जायचं आहे, पण इथंच एवढं भारी वाटतंय ना. एक नंबर. हर ग्रुप में एक बंदा रहता है जो ठंडालता रहता है. आम्ही आलेलो आहोत टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी. बघू आता तिथे चॉकलेट फॅक्टरी. अरे तसं सांगायला दाखवचं. आता बघू आम्ही फुकटचा काय काय भेटते, काय करू फुकटचा खावाचा. सोबत आमचे भरपूर असे. मामा डेंजर दिसते, दुसरा काय नाही. आता आपण आलो चॉकलेटच्या फॅक्टरीत. तिथे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता अशा मशिनरीज आहेत आणि त्या मशिनरीद्वारे कसे चॉकलेट्स आणि चहा कॉफी कशी बनवली जाते, कसं केलं जाते. इथं प्रोसिजर लावलेलं आहे LED प्रेझेंटेशनसाठी. सगळे एका लाईनीमध्ये आहेत, बघू शकता. Ready to delight our customers with Benchmark's signature quality. Over time, as the demand for our chocolates grew, we listened to our customers and decided to take a big step forward. To meet the increasing requests, we have expanded our production by upgrading to larger machines and creating more space. This expansion allowed टेस्टिंग साठी एक सॅम्पल पण दिलं जातं. मिल्क मध्ये आहे चॉकलेट. असं चाललं ना फॅक्टरी घेतील. एक जण काय घेणार नाही, फक्त खावायला देतील ना फुकट. फुकट देतील ना पहिला. फुकट देतील त्याच. थांबत पण 10 रुपये पण नाही देते. चहापत्ती बनवली जाते, चहा बनवला जातो इथे मोठ्या मोठ्या मशिनरीजद्वारे. कन्व्हेअर बेल्ट्स आहेत. कन्व्हेअर बेल्ट्सवरनं थँक्यू. लोग हो गए. लोड हो गया. बाद में आएगा. पबला हाय थिएटर पण आम्ही त्याला पब. बघायला बाबा इकडे कुत्रा पण नाही बघायला, पण नाचता झाली जरा. काय बोललो मी? फुकट असला का पहिला चला सेना आली, फुकटचाच आहे म्हणून बघा सगळं आलं. केव्हाचा कोण काही नाही.
फुकटचा भेटते ना तशी मेंढरांसारखी आली. फुकट नाही भाई. 25. अरे बापरे. तुमचा काय डाऊट आहे? काय बोलली काय वाटत भरला नाही. थंडी लागली भरपूर गाडीत बसायला म्हणून चहा पिवायला आला. बाजूला काय बोलली काय समजलाच ना म्हणा. हे तरी स्पर्धेची अरे मोहित चहा पित नव्हता. सांगितलं ना तिथं फुकट असं धावत. यो माणूस तुम्ही महाबळेश्वर पासून असे झाले फुकट खावायची सवय लागलेली आहे. हा बघा मी पण फुकटचा चहा घेतलेला आहे आता. कसा वाटला चहा? फुकटच्या चहाला कधी फोडी काढायची नसेल, चांगला आहे. फॅक्टरीमध्ये आलो पण तुम्ही बघू शकता एखाद्या चेहऱ्यावरून सुद्धा वाटत नाही का एक पॉकेट तरी घेतील घरी न्यायला. एक सुद्धा कोण घेणार नाही. फक्त बघायला चहा भेटला फुकट 3-3 कप पिले. विकत घ्यायचे चहा कोण पैसे भरलो दादा. पैसे भरलो उटीच्या चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलेले. चॉकलेट फॅक्टरीचा आउटलेट आहे. सर्व प्रकारचे त्यांच्याकडे चॉकलेट्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही बघू पण शकता. त्याच्यात मिल्क बार चॉकलेट, डार्क चॉकलेट. इथं पण भरपूर मोठा शॉप आहे. चॉकलेट भरपूर व्हरायटी आहेत चॉकलेटमध्ये. बेंचमार्क हँडक्राफ्टेड चॉकलेट्स. बेंचमार्क तुम्ही बघू शकता. आमची मंडळी आहे इथं पण एक चॉकलेटचा पॉकेट काय एक घेणार नाही कोण. इथं चॉकलेट कोण नाही घेणार. इथं बघू शकता कोण घेणार नाही. म्हणून मी ऐकलं आल्यासारखं एक तरी घ्या. आणि नाही आमचा किंग मेकर. दादा तुला काय वाटतंय? काहीच नको. माझ्या मुलीचं दाढ किडलेलं आहे. डॉक्टरांनी पण सांगलंय तिला चॉकलेट पासून लांब ठेवा. अच्छा. तुमची मुली काय बोलली? नाही चॉकलेट खातच नाही. आमची वरदा दिदी अजून छोटी आहे. नाहीतर निखिल दादानी चॉकलेट घेतले असते तिला. म्हणती तुमच्या मुलीला इथले चॉकलेट घ्या. तर इथे यांच्या काही व्हरायटी आहे. स्कॅन्डल वगैरे अत्तर किंवा आयुर्वेदिक काय असेल ते. हा आता आम्हाला थोडं नाही चांगलं आहे वेलची. आम्हाला थोडं वेलचीचं पॉकेट घ्यायचं आहे चहामध्ये. आणि ह्याला असं वाटतंय काय तो आता इथंच पहूच्या दुकानावरच आलेला आहे. आम्हाला हे आमच्या ताई भेटल्यात. ताई तुम्ही काय घेतलं अजूनपर्यंत? कशासाठी यूज करू शकतो? हा म्हणजे आत्ताच्या पिढीला नाही आत्ताच्या पिढीला ते भरपूर गरज आहे. गार्डनला आलो. रंगबिरंग कलरची फुलं आहेत बघा. आपण बोलतो राजगड बहरतोय तसा पण इथं उटी बहरलाय. 100%च बहरलाय. तुम्ही फुला बघू शकता. हे भाऊ बघा हे बघा. तोरशील न करशील. मी चाललोय आता गार्डन एक्सप्लोर करायला. तुम्ही बघू शकता फुलं वगैरे बघा किती चांगले आहेत. आणि बघा पद्धतशीरपणे कटिंग केलेल्या झाडांची डायरेक्ट भिंतच उभी केलेली आहे. असं आपल्या महाराष्ट्रात नाही होणार. आपल्या फक्त नॉर्मल झाडं लावताना बस. अशी कटिंग बिटिंग तेवढा वेल कोणाकडे आहे? बघा किती सुंदर. आपल्याकडे नाही तर शैली रोज आसू घेऊन आला असताना त्यांना खावं पकडून. कलरफुल भेसकून भाऊ बघा. नुसतं फोटो नुसतं बघू शकता तुम्ही.
त्यांचा तिघांचा काय चाललाय देव जाणं. आल्यापासून यांचीच जोडी. रूम घेतली तेच दोघं पहिले रूम मध्ये जाणार, त्यांचीच जोडी. मिलिंद हाय सर्व भाऊ समोर काय या भाऊंची अशी इच्छा आहे, मी जर कलमुसरे गावचा सरपंच झालो तर आपल्या वरच्या तल्यावर नक्कीच वडाच्या झाडापासून त्या अमरभाऊंच्या घरापर्यंत असा सेम झुला बनवणार. चांगली आयडिया आहे त्यांची, आम्ही पण त्याला सपोर्ट करू. जर असा झुला नक्कीच बनवला तर तल्याच्या वरती खास आकर्षण म्हणून पंचकृषीत होईल. आणि त्याच झुल्यावर परत घाण टाकायची. हां, झुला तर नाही, गावातलं रोड तरी चांगलं बनवून इच्छा कन्फर्म आहे 100%. हीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला. लवकर प्रस्थान करायचं तर आहे, कारण आम्हाला कोइंबतूरला जायचं आहे. पण लोकेशन एवढा भारी आहे का लोकांचं मन नुसते फोटो काढण्यातच गुंग आहेत आणि भरपूर चांगले चांगले पोजमध्ये फोटो काढतायत. आणि हा मुलगा तर ह्याचे फोटो आजच्या दिवशी एकदम मार्केटच यांनी डाऊन केलेला आहे यांनी, कारण ती टी शर्ट एवढी भारी वाटते याची आणि ते मस्त फोटोमध्ये उठून दिसते. का हो भाऊ, कुठनं घेतली टी शर्ट ही? कोपरुलीला ओम साई कलेक्शन, हितेश पाटील यांच्या इथं ब्रँडेड टी शर्ट आणि सर्व प्रकारचे कपडे, टी शर्ट, पॅन्ट, शूज सर्व भेटते. कुठला गाव कुठला? कोपरोली. कोपरुली का? ओके, खूपच छान आहे. एकदा जा आणि एकदा भेट द्या दुकानाला. नाही तिथून 7-8 हजाराचे कपडे घेतले ना तर बोला. आम्ही जिथनं आम्हाला लोकेशन मैसूरवरनं एका नंबर दिलेला की या माणसाशी कॉन्टॅक्ट करा, नूरबाय म्हणून. तर आम्ही कॉन्टॅक्ट केला, कारण इथं आपण सहजासहजी म्हणजे कोणाच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी इथं परिस्थिती आहे अदर स्टेटमध्ये. पण इथं आल्यावर समजलं की नक्कीच यांनी आम्हाला खूप हेल्पफुल झाले यांची. आणि हे इथले युनियनचे लीडर आहेत, युनियन लीडर. त्याच्यामुळं ह्यांचे कॉटेज पण भरपूर. हा मागचा कॉटेज त्यांचाच आहे आणि इकडे दिसत हे पण कॉटेज त्यांचेच आहेत. तर तुम्हाला इकडे उटीला यायचं असेल त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार. नक्की तुम्ही एकदा या इकडे जर आलेत तर नक्की यांच्या इथेच या. रिजनेबल रेट आहे, काय जास्त रेट नाही आहे. आणि खूप गाईड पण खूप हेल्पफुल आहेत. कुठे फिरायला कुठले कुठले पॉईंट चांगले आहेत तेच नक्कीच ते स्वतःहून सजेशन आम्हाला करतात. आणि जेवणाची व्यवस्था पण आम्हाला इथं झाली, भरपूर स्वस्तामध्ये दिलं आहे. ओके ओके थँक्यू. संपूर्ण उटी आमची फिरून झालेलं आहे. सकाळपासून 10 वाजता फिरायला गेलो होते, आता रूमवर येऊन जेवण वगैरे झालं आमचं. तर आता आमचं एक डेस्टिनेशन आहे, एक कर्नाटका ॲग्रिकल्चर गार्डन, बॉटॅनिकल गार्डन आणि दुसरा एक आणि तो लेकमध्ये काय आपला बोटिंग पॉईंट, एक बोटिंग पॉईंट. आणि मार्केटमध्ये गेलेलो थोडी खरेदी करायला. आता इथून डायरेक्ट कोइंबतूरला जाणार. कोइंबतूर 30 किलोमीटर आदियोगी आहे, तिथे बघायला जायचं आणि वस्ती पण आमची तिथंच असणार आहे. चला आम्ही निघतोय, भेटतो कोइंबतूरला. नशिबात असलं तर आम्हाला लाईट शो बघायला भेटेल. ऍक्च्युली लाईट शो साठी आम्हाला 4ला कंप्लीट निघायचं होतं. 5 मिनिटं अगोदर आम्ही निघलोय. 7 वाजेपर्यंत पोहोचू. 7ला लाईट शो असते आदियोगीला. तर ते बघू आता नशिबात असेल तर आमचं भेटेल. बघू काय होते. ठीक आहे. बाकी आम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर नक्कीच सांगणार कसं काय. यो बघा रानगावा. काय पाहिजे काय तुला? काय नक्की पाहिजे? काय काय पाहिजे? किती सुंदर नजारा आहे, पाहू शकता तुम्ही. हा जाम बेकार आहे. रस्त्यातच गाडीचं डिस्पॅड वाचलायला लागलं, गाडी जराशी थांबवली थंडवाला. नजारा बघा. आमच्या मेकॅनिकल बघा, मेकॅनिकल नंतर नाही भेटत येऊ.